नमस्ते, मी रवींद्र पाडळकर. आपण इयत्ता 8वी मध्ये मी तुमच्याबरोबर होतो. नंतर मी 8वी नंतर मी 9वी 10वी शिरूरला विद्याधामला गेली. त्यामुळे बरेचसे चेहरे मला पहिल्यांदा नवीन वाटले, बरेचसे जुने वाटले, नाही का? हा बरोबर. आणि अमृत भाऊ तुम्ही पण होते. हा, मी 2 वर्षांनी छोटा तुमच्या छोटा होतो. हा, यांचा बंधू माझ्या वर्गात होता, छोटा भाऊ. आमचे छोटे बंधू यांच्या वर्गात होते. त्यानंतर मी 9वी 10वी शिरूरला गेले. बरोबर. आणि शाळेतल्या काय आठवणी आहे बाबा तिकडच्या राळेगणच्या शाळेतल्या? मी ज्या वेळेस पारनेर किंवा पिंपळनेर या भागात जात असेल, ज्यावेळेस राळेगणला जाईल, स्टँडवरती येईल, त्यावेळेस प्रत्येक वेळेस शाळेची आठवण येते. मी प्रत्येक वेळेस पारनेरला जाताना शाळेच्या कमानीकडं, शाळेच्या इमारतीकडं प्रत्येक वेळेस आवर्जून पाहतो. मी पण आवर्जून ज्या वेळेला आपण राळेगण सिद्धी क्रॉस करून पुढे निघतो, मी जाताना जसं आपण देवाला असं दर्शन घेतो, मी आजही जाताना राळेगणच्या शाळेचं असंच दर्शन घेतो, जरी आतमध्ये जाणं शक्य नाही झालं तरी सुद्धा. पण शाळेच्या ज्या शिकत असतानाच्या काय आठवणी होत्या त्या काय होत्या तुमच्या? पहिलं म्हणजे स्पर्धा परीक्षा. हा, 26 जानेवारी 15 ऑगस्ट जे कार्यक्रम आहे, ओके. हा जे प्रत्येक वेळेस 26 जानेवारी 15 ऑगस्ट आला हा हा, तर त्यावेळेस जे खाऊ वाटप व्हायचं, भाषणं व्हायची, बरोबर. आपल्याला सर्वांना खाली लाईन मध्ये बसवलं जायचं, नाही का? जे ज्येष्ठ लोक होते त्यांचं मार्गदर्शन आपण त्यावेळेस ऐकायचो. हा हा, ज्यावेळेस हे जे दिन येतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस ती आठवण शाळेची आल्याशिवाय राहत नाही. राहत नाही. आणि हे कुठे लग्न कुठं झालंय, म्हणजे बायको कुठली आहे? वाळकी. वाळकीची. लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. पण भाऊ आहे ना, इतक्या गरिबीतून वर आलाय ना, लय गरिबीतून. आता गाडीची एसी शिवाय खाली उतरत नाही भावाची. हा सगळा जो आतापर्यंतचा व्यवसाय इथपर्यंत पोहोचला, ते जे स्ट्रगल होतं त्याच्यासाठी काय काय करावं लागलं आणि कोणत्या स्ट्रगल मधून इथपर्यंत पोहोचले? ज्यावेळेस मी शिक्षण सोडलं त्यानंतर माझे सगळं जे काही, मी शिरूर शहरात पहिल्यांदा माझा जास्त संपर्क होता. आणि माझे सर्व जे मित्र होते सगळे मारवाडी समाजाचे माझे मित्र होते शिरूर शहरामध्ये. आणि मी ज्यावेळेस व्यवसायात गेलो ना, मी त्या मित्रांच्या संध्याकाळी बसलो ना, कारण त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी असायच्या, सगळ्या व्यवसायाच्या असायच्या. मला पण कधी खंत वाटायच्या, सगळे आपले मित्र आहेत, आपणच एक साधा माणूस आहे, आपण पण व्यवसायात गेलं पाहिजे. बरोबर. मी सर्व मित्र परिवारांच्या आशीर्वादाने व्यवसायात गेलो आणि आज व्यवसायात एक चांगले उंच भरारी आज सर्वांच्या आशीर्वादाने घेत आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसाय दादाचा. किती गाड्या आहेत आता ट्रान्सपोर्टला? आता माझ्या स्वतःच्या 26 आहेत. 26 गाड्या आहेत. वा, जोरदार टाळ्या होत्या एकदा. छान. अजून भविष्याचं काय प्लॅनिंग? आणि एकत्र कुटुंब आहे अजून? एकत्र कुटुंब आहे. एकत्र कुटुंबाचा चांगला फायदा असतो ना? एकत्र कुटुंबाचा फायदा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की मी फक्त छोट्यालाच गोष्टी पाहतो. माझे 2 जे बारकाले भाऊ आहेत ते सगळं माझ्या खांद्याला